ज्या काही बातम्यातून पाहिलं अनेक प्रकारचे प्रयत्न केले, समाजामध्ये संशय निर्माण झाला, मोका का लावत नाही. बीड मधल्या केज तालुक्यातल्या मस्साजोग इथे एक हत्या होते. अतिशय निर्गुणपणे ही हत्या केली जाते. हेच प्रकरण सध्या महाराष्ट्रात जास्त आहे. ही हत्या म्हणजे बीडच्या मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणानं संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलेला आहे. एका बाजूला न्यायालय तर दुसऱ्या बाजूला राजकारण सुरू आहे. मात्र आता जे काही आरोपी पकडलेले आहेत त्यांच्यावर मोक्का लावण्यात आलेला आहे. मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आणि याच्यामध्ये ज्याला मास्टर माइंड म्हणून आरोप केला जातोय तो आता सिद्ध होईल न होईल पुढचा भाग आहे. मात्र यातील वाल्मिक कराड हे नाव विशेष करून घेतलं जात आहे. त्याच्यावर देखील मोक्का लावण्यात आलेला आहे. नेमका हा मोक्का कायदा काय आहे, तो कधी अस्तित्वात आला, याच्या नेमक्या तरतुदी काय आहेत आणि याच्यामध्ये जर तो अटक झाल्यानंतर पुढच्या प्रोसिजर काय असतात आणि याच्यामध्ये काय शिक्षा होऊ शकते हे आज आपण जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ विधिज्ञ ज्यांनी अब्दुल करीम तेलगी पासून अनेक प्रकरणांमध्ये युक्तिवाद केलेला असे ऍडव्होकेट मिलिंद पवार सर. नमस्कार, एसल मध्ये तुमचं स्वागत आहे. मी जसं म्हणलं की सर मोक्का किंवा त्याला मकोका असं पण म्हटलं जातं, तो कायदा खूप म्हणजे असं संघटित गुन्हेगारीकडे केला जायचं. मात्र आता दिवसेंदिवस वाचायला भेटतोय का तर मस्साजोगचं प्रकरण. नेमकं सर मला विचारायचं, हा नेमका कायदा काय आहे आणि तो कधी अस्तित्वात? त्याच्यामध्ये मोका कायदा अस्तित्वात यायच्या अगोदर ताडा कायदा होता. बर. ताडा कायद्यानुसार खटले दाखल व्हायचे, तपास व्हायचा तो कायदा. आणि त्यानंतर एक काळ मुंबईमध्ये संघटित गुन्हेगारी गँगवॉर फार गाजलं होतं. बरोबर. आणि म्हणून त्या काळामध्ये 1999 मध्ये त्या मोका कायद्याची अंमलबजावणी झाली. त्यानुसार पुढची सगळ्या कारवाई सुरू झाली. आता मोका कायद्याचा विचार केला, मोका कायदा म्हणजे संघटित गुन्हेगारी. संघटित गुन्हेगारी म्हणजे काय, एक पेक्षा दोन गुन्हेगार एकत्र येऊन समाज विघातक काही घटना केल्या असतील, त्यामध्ये अपहरण असेल, खुनाचे गुन्हे असतील, बलात्काराचे असतील, फसवाफसवी असेल, लँड ग्रॅबिंग जमिनी बाळगून असतील, अशा प्रकारचे गुन्हे सगळ्यांनी मिळून एकत्र केले असतील आणि ते गुन्हे 3 वर्षापेक्षा जास्त शिक्षा असणाऱ्या तरतुदी जे असतील असं जर आढळून आलं तर संबंधित पोलीस स्टेशनच्या हद्दीतल्या लोकांना, एसीपी लेवलच्या अधिकाऱ्यांना मोका लावण्याचा अधिकार आहे. आता मोका लावल्यानंतर मोका कायद्यानुसार जवळपास 180 दिवस म्हणजे 6 महिन्याचा कालावधी दोषारोप पत्र न्यायालयामध्ये दाखल करण्याचा पिरियड पोलिसांना मिळतो. मोठ्या प्रमाणात पोलीस कस्टडी मिळते. पूर्वीचा कायदा आपण जर पाहिला, भारतीय दंडविधान, समजा खुनाचा गुन्हा असेल तर जास्तीत जास्त 90 दिवसाची तरतूद आहे आणि 90 दिवसात चार्जशीट नाही आलं तर त्याचा फायदा संबंधित आरोपीला मिळत होता. ही वस्तुस्थिती आहे. पण मोका कायद्यामध्ये तरतूद काढून टाकली, जास्तीत जास्त खोला जाऊन तपास केला. आता ह्या देशमुखांच्या जो काही प्रकार घडलाय खुनाचा किंवा वाल्मिक कराड याचं जर आपण बॅकग्राऊंड पाहिलं तर हे बाकीचे जे काही पकडलेले आरोपी आहेत आणि मेन वाल्मिक कराड ह्या सगळ्या आरोपींवर एकत्रित त्यांनी गुन्हे केलेले आहेत असं सकृतदर्शनी निष्पन्न झाले आणि म्हणूनच पोलिसांनी मोका लावला. आता पूर्वी हे बाकीचे जे आरोपी आहेत त्यांच्यावर ऑलरेडी ते बीडच्या कोर्टामध्ये काहीतरी चार्जशीट दाखल आहेत. स्वतः वाल्मिक कराड याच्यावरही चार्जशीट दाखल आहेत. मग ह्या गुन्ह्यातून वाचण्यासाठी वाल्मिक कराडांनी ज्या काही बातम्यातून पाहिलं अनेक प्रकारचे प्रयत्न केले, समाजामध्ये संशय निर्माण झाला, मोका का लावत नाही. शेवटी पोलिसांनी मोका लावला तो लावायलाच लागणार होता. समाजाने मागणी लावून धरली होती. पण बॅकग्राऊंड जर पाहिलं तर समाजामध्ये संशय निर्माण का झाला, हा प्रकार घडल्यानंतर एकतर वाल्मिक कराड सापडत नव्हते. माझ्या माहितीप्रमाणे 150 पोलीस आणि काहीतरी 9 पोलिसांच्या टीम वाल्मिक कराडला अटक करण्यासाठी पोलिसांनी केल्या होत्या. आरोपी काही सापडत नव्हता आणि शेवटी पुण्याच्या त्या सीआयडी ऑफिसमध्ये ते सुद्धा म्हणजे पेपरला झालेत बातम्या, त्यांचेच पूर्वीचे अधिकारी कॉन्टॅक्टमध्ये असलेले त्या अधिकाऱ्यासमोर जाऊन सरेंडर झाले. म्हणजे पोलिसांना शेवटी पकडण्यात अपयश आलं. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळं एक समाजामध्ये उद्रेक किंवा समाजामध्ये संशयाचं वातावरण निर्माण झालं की ह्या आरोपीला वाचवण्यासाठी सगळे प्रयत्न चालले. आता हा संशय निर्माण होण्याचं कारण काय की वाल्मिक कराड स्वतः पाहिलं तर स्वतःही काहीतरी तो नगरसेवक होता. ठीक आहे, नगरसेवक असेल पण त्याच्या बरोबरचे असलेले कॉन्टॅक्ट, पॉलिटिकल सगळे पर्सन्स जे काही मोठमोठे नेते अधिकारी आहेत, मग ह्या व्यक्तीचे जर असे मोठमोठे कॉन्टॅक्ट असतील तर या आरोपीवर कुठल्याच प्रकारची कारवाई होणार नाही. आणि म्हणून मोका लावला पाहिजे ही मागणी होती. आता त्याकडेच मी येणार आहे. मोका आता जो वाल्मिक कराडवर लागलाय तो लोकांच्या मागणीमुळे लागला की कायदेशीर कड्या जुळल्या असतील म्हणून लावला? आता तेच सांगणार होतो की समाजाने मागणी केली
म्हणून मोका लागला असं लगेच आपल्याला म्हणता येणार नाही. कारण शेवटी समाजाने जरी मागणी केली तरी मोका लावताना संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना त्या चाकोरीमध्ये ते सगळं बसवायला लागतं. त्याचं बॅकग्राऊंड, त्याच्यावर पेंडिंग असलेले गुन्हे, त्याचे इतर को अक्यूज म्हणजे सह आरोपी, त्यांनी केलेले गुन्हे किती, त्याच्यावर दोषारोप पत्र दाखल, ह्या आरोपीवर कुठले कुठले दोषारोप पत्र दाखल, ते कुठल्या स्वरूपाचे, हे सगळे पडताळणी करून ज्या वेळेला सकृत दर्शनी दिसतं त्याला मोका लावू शकतो. मगच पोलीस मोका लावतात. समाजाने मागणी केली हे बरोबर आहे, हा एक भाग झाला. पण शेवटी मोका लावता येण्याजोगी परिस्थिती होतीच आणि म्हणूनच मोका लावला आणि प्राथमिक तपासामध्ये तसं निष्पन्न झाला असेल म्हणून मोका लावला असं माझं म्हणणं आहे. तर आता मोका लावला, आपण जसं म्हणलं की नॉर्मली 30 दिवसांमध्ये चार्जशीट भरता येतं, आता इथं 90 दिवसांमध्ये, आता इथं 180 दिवस म्हणजे 6 महिने मिळणार आहे. या कालावधीमध्ये कशा पद्धतीची चौकशी आता स्पेशली म्हणजे बाकीच्या कायद्यांमध्ये आणि या कायद्यामध्ये चौकशी किंवा काय बाकीच्या गोष्टी काय वेगळ्या असतात? आता तपासाचा भाग म्हणला तर तपास जवळपास सगळा सेम असतो. फक्त ते काही पोलिसांनी असे विंग्स तयार केले, ते रेग्युलर पोलीस, क्राईम ब्रँच, सीआयडी, सीबीआय, हे सगळे असे वेगळे वेगळे शाखा आहेत पोलिसांच्या. तपासाचा प्रकार तोच असतो. आता या मोकाचा विचार केला तर 180 दिवसापर्यंत पोलिसांना चार्जशीट पाठवायला मुदत आहे. त्या दरम्यान त्यांना तपास करता येईल. या गुन्ह्याचा विचार केला तर याला 5 लाखाचा दंडाची तरतूद आहे आणि कमीत कमी 5 वर्ष आणि जास्तीत जास्त जन्मठेप किंवा फाशी अशा प्रकारची जी आयपीसीच्या कलमामध्ये तरतूद आहे तीच याला लागू आहे. आता याच्यामध्ये मोका का लावला तर खुनाचा गुन्हा निष्पन्न झाला. आता खुनाचा गुन्हा निष्पन्न झाल्यानंतर हे जे काही पकडलेले आरोपी आहेत, आता याच्यामध्ये डायरेक्ट पुरावा कुठलाच नाही, सगळा सरकम परिस्थितीजन्य पुरावा आहे. हे अरेस्ट केलेले आरोपी आणि वाल्मिक कराड या दोघांचं कनेक्शन काय होतं, किती संपर्कात होते, पूर्वीपासून त्यांचं गुन्हेगारी सगळी पार्श्वभूमी, हे सगळं बघून आता ते मोका लावलाय आणि त्या प्रमाणात तपास होऊन दोषारोप पत्र न्यायालयामध्ये दाखल होईल. आता दोषारोप पत्राचा विषय जेव्हा येतो त्यामध्ये एक आरोपी अजून ऍब्स्कॉन्ड आहे, फरार म्हणून आहे, तर त्याचा परिणाम ह्याच्यावर पूर्ण तपासावर काय होईल का, जोपर्यंत तो सापडत नाही वगैरे? नाही, जो फरार आरोपी आहे त्याला फरार म्हणूनच आता चार्जशीटवर रेकॉर्डवर दाखवलं असेल, आज ना उद्या सापडेल किंवा 10 वर्ष सापडलाच नाही. म्हणून या केसचं चार्जशीट या पकडलेल्या आरोपींचं दोषारोप पत्र थांबवून ठेवलंय आणि एक आरोपी सापडतच नाही किंवा मग ती ट्रायल पेंडिंग राहिली असं होत नाही. यांच्या विरोधात तपास पूर्ण झाल्यानंतर 180 दिवसाच्या आत पोलिसांना कंपल्सरी चार्जशीट पाठवायला लागेल. नाही पाठवलं तर त्याचा सगळा फायदा आरोपींना होईल. समजा हा आरोपी, आता काही वेळेला असं चालतं की मुद्दामून एखादा आरोपी किती 180 दिवस आहे ना, मग मेन एखादा आरोपी काय होणार, 2 वर्ष सापडतच नाही, कुठेतरी तो गायब होणार. म्हणजे ही केस थांबली का, थांबत नसते. त्याच्या विरुद्ध काय काय पुरावा आलाय तो सगळा चार्जशीट मध्ये येणार. पण हा आता ऍब्स्कॉन्ड आहे, मग त्याला प्रोक्लेमेशन काढतील आणि जे काही पकडलेले आरोपी त्यांच्या विरुद्ध जो काही पुरावा गोळा झालाय त्या सगळ्याचा तपास करून मोका न्यायालयामध्ये चार्जशीट जाईल. न्यायालयाच्या वेळेनुसार खटला चालू होईल आणि त्याचा निकालही होईल आणि निकाल झाल्यानंतर जरी सापडला फरारी आरोपी तर त्याच्या विरोधात पुरवणी चार्जशीट दाखल होईल आणि त्यावेळेला त्याच्या विरोधात तो खटला चालेल. पण ह्या जे आता पकडलेले आरोपी यांच्या खटल्यावर फरारी आरोपीचा कुठलाही परिणाम होत नाही. सर, आता मोका न्यायालयात हे एकंदरीत आता फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हे चालवलं जावं असं म्हणतोय आपल्या म्हणजे वेगळे सत्र न्यायालय किंवा जिल्हा न्यायालय आणि मोका न्यायालय ह्याच्यामध्ये नेमका फरक काय असतो? वेगळं कोर्ट असतं, स्पेशल फास्ट ट्रॅक असतं, काय नेमकं? आता सत्र न्यायालय म्हणजे जिल्हा न्यायाधीश. आता पुण्यामध्ये विचार केला तर अनेक जिल्हा न्यायाधीश आहेत. कामाचा लोड प्रमाणे ते प्रत्येक मॅटर अलॉट होतो, त्यांच्या पुढे ती खटला चालतो. ते सत्र न्यायालय, रेग्युलर सत्र न्यायालय. प्रथम वर्ग न्यायाधीश म्हणलं तर किरकोळ स्वरूपाची गुन्हे तिथं चालतात आणि मोका न्यायालय हे डेझिग्नेटेड कोर्ट त्याला होतात. स्पेशल हायकोर्टच्या ऑर्डरनुसार विशेष न्यायालयाची स्थापना केलेली असते. गव्हर्नमेंटच्या नोटिफिकेशन नुसार त्याला विशेष सर्क्युलरची तरतूद आहे. आणि फास्ट ट्रॅक कोर्ट, आता फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये ती संकल्पना आली की फार प्रलंबित खटल्यांची संख्या वाढली आणि कुठेतरी ते लवकर संपवले पाहिजे. मग त्यावेळेला काय केलं की जे रिटायर्ड झालेले न्यायाधीश होते, जिल्हा न्यायाधीश म्हणून निवृत्त झालेले, त्यांना रिक्वेस्ट करून तात्पुरत्या स्वरूपात त्यांना बसवलं ॲडॉक म्हणून तात्पुरते कोर्ट आणि त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टाचाच अर्ज दिला. तुम्ही आता रिटायर्ड झाले पण तुमची ज्युडिशरीला न्याय व्यवस्थेला गरज आहे, प्रलंबित खटल्यांची संख्या वाढलेली, तुमच्या पुढे खटले लावून चालू, त्या काळात ते निकाल निघेल. त्यामुळे ते फास्ट ट्रॅक कोर्ट होतं. असं फास्ट ट्रॅक कोर्ट नावाचं कुठले कोर्ट नाही. आणि फास्ट ट्रॅक कोर्ट म्हटल्यानंतर आता सरकार जे काय सांगते काय फास्ट ट्रॅक कोर्टात पाठवून अमकं करू ढमकं करू काहीतरी ते असे बातम्या बाईट देत असतात. तर ह्या केसमध्ये विशेष न्यायालयाची स्थापना केली पाहिजे. विशेष म्हणजे काय, ह्या संतोष देशमुखांचा खुनाचा खटला मोकाचा एकच कोर्ट, एकच सरकारी वकील हे आरोपी
आणि त्यांच्या पोटात एकच पोट. तुम्ही फक्त हेच केस बघा. 3 ते 4 महिन्यात ते निकाल लावून संपून जाईल. स्पेशल कोर्ट असेल तरच fast पण हे असं केलं तर रुटीनच्या कोर्टात पाठवलं तर आम्ही आता कोर्टात पाठवलंय. मग कोर्टासमोर अनेक प्रकरणं असतात. न्यायाधीशांना जसा वेळ होईल, न्यायाधीशांना कुठला इंटरेस्ट नसतो का हे वेगळं प्रकरण आहे, पटकन लावा असं नाही. ते सिरियली आपल्या सिक्वेन्स नुसार चालू राहतो. आता सर ह्याच्यामध्ये मोकामध्ये असं पण आता बऱ्याचशा प्रॉपर्टीचे विषय येतात. कुठे एफसी रोडला प्रॉपर्टी, कुठं हडपसरला प्रॉपर्टी. मोका अंतर्गत ह्या प्रॉपर्टी जप्त केल्या जाऊ शकतात कसं काय? मोका कायद्यामध्ये ती एक चांगली तरतूद आहे की सगळ्या जमवलेल्या बेकायदेशीर मिळकती, बेकायदेशीर बँकेचे खाते सगळं बंद करण्याचा, जप्त करण्याचा अधिकार मोका कायद्याने पोलिसांना दिलेला आहे. या कायद्यातली अजून एक चांगली तरतूद जी भारतीय दंडविधान कायद्यात किंवा भारतीय पुरावा कायद्यामध्ये नव्हती, की एखाद्या आरोपीने दिलेला कबुली जबाब हा त्या गुन्ह्यामध्ये वापरता, त्या खटल्यावर वापरता येत नव्हता. आता समजा मोकामध्ये आता हे वाल्मिक सहकारीच्या अगोदर पकडलेले आरोपी त्यांनी जर काही कबुली जबाब दिला की हो हो असं असं आम्ही सगळं मिळून केलंय किंवा त्या कराडच्या सांगण्यावरून केलं. आता समजा आता ह्या वाल्मिक कराडचे सहकारी सहआरोपी आता मोकामध्ये ते सगळे एक झाले. समजा एखाद्या आरोपीच्या नावावर पुण्यामध्ये समजा एक 25 कोटीची प्रॉपर्टी आहे. मग ती 25 कोटीची प्रॉपर्टी ही कुठून आली, तुझं सोर्स ऑफ इन्कम काय, तू ती कशी परचेस केली, याचा तपास मोकाच्या आयोगाला करावा लागणार आहे. आणि तो सांगणार हे पैसे माझे नाहीयेत, आमच्याने दिले. आणि मग ते शेवटी वाल्मिक कराड त्या आरोपीने सांगितले, त्याने ते पैसे माझ्याकडे वर्ग त्यात प्रॉपर्टी घेतली, परत ती लिंक कुठे गेली वाल्मिक कराड. अशा पद्धतीने तपास होतो. म्हणजे या सगळ्या बेकायदेशीर प्रॉपर्टी, बेनामी प्रॉपर्टी, सगळ्या बेकायदेशीर धंद्यातून उभ्या केलेल्या प्रॉपर्टी या सगळ्या जप्त करण्याचा अधिकार पोलिसांना. आता सर राज्यामध्ये तुम्ही म्हणलं की एखादा जरी त्यातला आरोपी सहआरोपी जो आहे त्यानं जर दिली जबानी त्याची की बाबा हो आम्ही गुन्हा केला आणि या विशेष व्यक्तीच्या सांगण्यावरून केलेला आहे, मग अशा वेळी डायरेक्टली त्याला कन्व्हिक्ट केलं जाऊ शकतं? नाही, ते तो तपासाचा भाग आहे. तपासादरम्यान एखाद्या आरोपीने कबुली दिली तर पोलिसांना ती लिंक सापडली. पण मोका कायद्यामध्ये ही तरतूद आहे की सह आरोपीने दिलेला कबुली जबाब हा दुसऱ्या आरोपीच्या विरोधात वापरायचा अधिकार कायद्याने दिलेला. म्हणजे ऍज पर कायदा, म्हणजे कायद्यानुसार ती केस ऑटोमॅटिकच ती सबळ पुरावा त्यात निर्माण झाला तर तसा पुरावा आला तर, आणि त्या अँगलने पोलिसांचा तपास चालू होतो. पण तपासामध्ये फक्त कबुली जबाब दिला आणि लगेच शिक्षा झाली असं होत नाही. शेवटी न्यायालयामध्ये चार्जशीट आल्यानंतर ज्या वेळेला तो खटला चालू होईल, मग तो कबुली जबाब कुठल्या परिस्थितीमध्ये घेतला, त्याला काही धमकी देऊन घेतला का, बळजबरी दिलाय का, हे सगळी पडताळणी होती न्यायाधीशांच्या समोर, म्हणजे कोर्टामध्ये आरोपींचे वकील असतात. आणि ही मांडणी ज्या वेळेला कोर्टापुढे मांडली जाते, कोर्टाला त्यावेळेला जे योग्य वाटेल, कबुली जबाब बरोबर घेतलाय, कायद्यानुसार घेतलाय, त्यात हे निष्पन्न झाले किंवा पोलिसांनी चुका केल्या आरोपीला, मग आरोपीला त्याचा फायदा मिळू शकतो. पण लगेच कबुली जबाब दिला लगेच शिक्षा झाली असं होत नसतं. आता असं बोललं जातं की मोकामध्ये काय म्हणतात त्याला दोषारोप होणं, त्यांच्यावर आरोप सिद्ध होणं हा प्रमाण कमी आहे असं बोललं, हे खरं आहे का? आता मध्यंतरीच्या काळात काय झालं की शेवटी पोलिसांना कायदा सुव्यवस्था राखण्यातच इंटरेस्ट असतो. बरेचसे बारीक बारीक गुन्हेगार आहेत, मग त्यांना ते पकडायचं कसं, त्यांना कंट्रोल कसा लावायचा, अनेक वेळा गुन्हे करतात. मग बऱ्याच वेळेला मोका लावून आपलं त्या आठमध्ये टाकून की जेणेकरून 5-6 महिने वर्षभर तरी बाहेर येणार नाही, समाजामध्ये शांत राहील. ह्या उद्देशाने काही जे मोका लावले असतील किंवा लावले होते त्या केसेस सुटले. शेवटी मोका म्हणजे कसं टेक्निकल आहे. आता उद्या हा देशमुखांचं प्रकरण जर तडीच न्यायचं असेल तर बारीक सगळे टेक्निकल एव्हिडन्स आहेत, त्याच्यामध्ये डायरेक्ट मारणारा असा पुरावा कुठलाच नाहीये, प्रत्यक्षदर्शी विटनेस कुणीच नाहीये. या सगळ्या परिस्थितीजन्य आधारावर हा सगळा केस याने खटलाय आणि पुरावा आहे. तर त्या अनुषंगाने पोलिसांनी अशा प्रकारचा तपास करावा लागेल. म्हणजे आरोपींचं टॉवर लोकेशन, आरोपींनी वेगवेगळे वापरलेले मोबाईल, त्या आरोपी एवढे शार्प असतात, स्वतःचा मोबाईलही वापरत नाही, सिम कार्ड दुसऱ्याचा, हँडसेट तिसऱ्याचा वापरणारा भलताच, अनेक ते युक्त्या वापरतात. पोलिसही तेवढे शार्प असतात. मनापासून तपास केला तर मुळापर्यंत जाऊ शकतो, आणि मुळापर्यंत गेलं आणि सबळ पुरावा आला तर 100% शिक्षा होऊ शकते. पण ह्याच्यात काही गडबड झाली तर त्या गडबडीचा फायदा आरोपीला मिळतो असं काय आहे, संशयाचा फायदा आरोपीला, ते सुटतात निर्दोष. शेवटी सर ह्याच्यामध्ये शिक्षेची तरतूद आहे. मोका कायद्यानुसार 5 लाखापर्यंत दंडोची तरतूद आहे. कमीत कमी 5 वर्ष ते जन्मठेप यापर्यंत शिक्षा आहे. पण भारतीय दंडविधानामध्ये जे काही कलम पूर्वीचे होते ते आता BNS मध्ये आले, पण त्या कलमाला ज्या शिक्षा होत्या त्या बऱ्यापैकी मोकामध्ये त्याप्रमाणेच ते शिक्षा ग्राह्य झालेले आहेत. मग समजा मर्डर असेल तर मग एक तर निर्दोष सुटतो, नाहीतर डायरेक्ट मग त्याला जन्मठेप होती किंवा मग फाशी होती.
ब्रुटल मर्डर असेल ना फाशी होईल. पण कोणाचा गुन्हा सिद्ध झालाय आणि त्याला 5 वर्ष दिली 10 वर्ष दिली असं होत नसतं. अच्छा. मग त्याला मग ते पार्ट 2 वगैरे धरून ते कायद्याचे सगळे वेगळे प्रकार आहेत. पण झाली तर या 3 गोष्टी: निर्दोष, जन्मठेप नाही तर फाशी, अशा सगळ्या तरतुदी आहेत. ज्या पद्धतीने संतोष देशमुखांची हत्या झालेली आहे, तुम्ही वाचला असेल, तुम्ही अभ्यास केला, हा सगळ्या गोष्टी निर्दयीपणे मारलं गेलं असं पुढे दिसतंय, बोललं जातं. यामध्ये काय? आता याच्यामध्ये जे काही ही कहाणी सगळी समोर जी आलेली आहे, हे देशमुखांना किडनॅप केलं. किडनॅप करून त्यांना त्या गाडीमध्ये कोंबून बळजबरी नेलं आणि जिथं नेलं तिथं नेऊन मग पाठीला गाजाची चटकी दिली, नाकामध्ये काहीतरी टाचण्या लावल्या, डोळ्यामध्ये शॉक दिले आणि हे सगळं करत असताना तो बिचारा गायावाया करत होता की मला मारू नका, तुम्ही म्हणाल तसं मी तुमचं नाव कुठं घेत नाही, मला सोडा, असं काहीतरी ते. आता ते ऍक्च्युअल काय घडले पण असे या सगळ्या बातम्यातनं कळतं. आणि असं जर मर्डर असेल आणि हे सगळं करत असताना संबंधित आरोपीने व्हिडिओ कॉल केले की बघा यांना कसा मारतोय, कसं याचा आम्ही करतोय सगळं, असं करून जर मारला असेल तर हा म्हणजे ब्रुटल मर्डर त्याला म्हणते, की त्याला आपण म्हणतो ना रेअरेस्ट ऑफ रेअर इंग्रजीमध्ये, की वेगळ्या ह्या गुन्ह्यांपेक्षा वेगळा. असं जर निष्पन्न झालं आणि भविष्यात हे जर सिद्ध झालं 100% याच्यामध्ये फाशीच होणार वकील म्हणून मला असं वाटतं. खूप खूप धन्यवाद सर.